आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत. किती वेळ झाले पैसे पडून आपल्या ग्रामपंचायतीला? किती वेळ झाले पैसे पडून? 2000 पैसे किती वेळ झाले? 15 वित्त आयोग आर्थिक वर्षाचा 23-24 हा 15 वित्त आयोगाचा आराखडा आहे. त्याच्यामध्ये नवीन पाईपलाईन करणे, विद्युत पंप, केबल याच्यासाठी 3,50,000 रुपये तरतूद आहे. तुम्हाला याच्यात आकडेवारी सांगायची का कामं सांगायची? पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती सिरसगाव वागरड 1.5 लाख रुपये. रेन वॉटर हार्वेस्टिंग 1.5 लाख. आरओ फिल्टर दुरुस्ती करणे 80,000 रुपये. हातपंप वार्षिक प्रवेश हे आपल्याला हातपंप जे असते ना त्याच्यासाठी 3 लाख रुपये. घंटा गाडी कचरा कुंडी 4 लाख रुपये. प्रत्येक गल्लीमध्ये ठेवणं होते, पण आपल्याला घंटा गाडीची जी तरतूद होती ना आता ते भरल्याच्या नंतर कोण उचलणार आहे? त्याला कचरा, वल्ला कचरा, सुका कचरा त्याला कोण उचलणार आहे? त्याची जिम्मेदार कोण? ऐकून घ्या ना, ते घंटा गाडी आल्याशिवाय आपल्याला ती करता येत नाही, कारण की ते उचलून ते मंजूर नाही झाली. या 24 मी काय पाहिलं सध्या सांगितलं 23-24 चा आराखडा या ते वाचून दाखवू राहिलो मी. त्याला याच्यात आहे तर सांडपाणी घनचक्रा 2,35,802 रुपये. आपला एकूण 9,35,802 रुपयाचा तरतूद आहे या वर्षी. त्याच्यात अजून बोरगाव वेगळं आहे. पुन्हा त्याच्यामध्ये शिक्षण विभागावर, आरोग्य विभागावर अशा प्रत्येक गोष्टीवर आपल्याला तरतूद शिक्षण विभागावर किती तरतूद आहे? शालेय समितीसाठी तुमचं काय नियोजन आहे? शिक्षणावर आहे ना 25% PCL खरेदी करणे, शाळेसाठी साहित्य, गेट बसवणे, रंगरंगोटी सिरसगाव वागरड 1,25,000 रुपये. कोरगाव खडक 1 लाख रुपये. शाळेसाठी साहित्य व म्हणजे डबल गावाचे नाही, आपलं गाव आणि सिरसगाव. बचत गटात साहित्य वाटप 56,914 56,000 तरतूद केली. तर मग आतापर्यंत समजा त्याला काही भेटलंच नाही, पण मात्र एका वेळ भेटणार समजा त्याने जर मागणी केली तुम्हाला, त्यातून तुम्ही त्याला काय देऊ शकता महिला मंडळासाठी? ते पेमेंट रिलीज झालं का ते पण सांगा. रिलीज झालं असेल तर कशावर झालं? बचत गटावर झालं तर बचत गटामध्ये काय दिलं गेलं? हो ना, सक्सेस केला, अंगणवाडीचा पण केला नाही. आणि 2023-24 ला अंगणवाडी तेच खर्च निघालो. महिला बाल कल्याणमध्ये आपला अंगणवाडीचाच खर्च तो आपला आपण बाकी नाही. बचत गटासाठी तुम्ही काय देऊ शकता ग्रामपंचायत मार्फत? समजा त्यांना त्यांनी जर मागणी केली तुम्हाला, त्यांनी का मागणी करावं? जर आपण शाळेसाठी केली तर जो बचत गटाचा जो खर्च आहे तो करता येणार नाही आपल्याला. कारण हे सगळंच करणं जोपर्यंत किती आहे 3,11,000 त्याच्यातून 2 ते 2.25 लाख रुपये आपल्याला खर्च करता येतो. वापस जातो का? निधी येतच राहते येत नाही. ते अंदाजी जास्त असतो आपला त्याच्यापेक्षा कमी दाखवतात नाही खोटं माहिती एवढी जाते मेसेज की आम्हाला बचत गट 56,000 रुपयाला ते खर्चच निघाला याच्यावर. आता समजून घ्या, आपल्या गावाला जर समजा 1,000 रुपये जर अनुदान येत असेल तर आपल्याला 1,500 रुपयाचा आराखडा करावा आणि काम 1,000 करावं. बरं मग आता यातली किती कामं प्रस्तावित आहे? हे जे आता सांगतो तुम्ही बजेट आम्हाला दाखवलं वाचून, आकडे सहित दाखवलं, बरोबर. तर मग त्यातले किती कामं प्रस्तावित आहे आणि कधी ते कामं चालू करणार आहे? याच्यामध्ये Gracias.
दरवर्षी का? टेबल नाही दरवर्षी नाही ना, मग ते आता टेबल आणि ते आपण ह्या आर्थिक वर्षात घेतला त्याच्यानंतर त्या अंगणवाडी ताईला विचारून तुम्हाला काय पाहिजे किंवा गावकऱ्याने बी सांगायला पाहिजे की बाबा काय घ्यायचंय आपल्याला, ती तरतूद केली जाते. प्रस्तावामध्ये घ्या ना ते, आणि ते जर नाही झालं तर पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला विचारू. रंगरंगोटी करून साहित्य देऊन दरवाजे नाही आता हे झालं बाल कल्याण. आता मागासवर्गीय समाजासाठी साहित्य खरेदी किंवा पाणी पुरवठा अनुवंशिक कामे शिरसगाव वागळ त्याला 1.5 लाखाची तरतुदी. मागासवर्गीय समाजासाठी साहित्य खरेदी, इंधन, विहीर, पंप दुरुस्ती, सामान खरेदी बोरगाव खडक याच्यासाठी 1 लाख रुपयाची तरतुदी. आणि इतर कामं गावांतर्गत पेवर ब्लॉक, LED खरेदी शिरसगाव वागळ त्याला 3,50,000 रुपये तरतुदी. गावांतर्गत पेवर ब्लॉक किंवा LED लाईट खरेदी बोरगाव खडक त्याच्यासाठी आपल्याला 2,11,000ची तरतुदी. बस एवढं आहे. तरतूद करून द्या त्या लेकराला. ज्यांच्या लेकराला लोक खुश होते ना ते आनंदाने शाळा देते गोरगरीबात लेकरं आमच्या सारखेच लेकरं. म्हणा वेळात वेळ काढून यायला पाहिजे बा. का ती विद्यार्थ्याचे काम वाढवते ते सह्याला मग तिथं बोरगाव यावं लागतं तर 1 तास का होत नाही. सगळे तुम्ही हेच यायचं नाही दादा घेऊन काय होतं त्याला थोडं अडी अडचणी येते. आता का तुम्ही नवीन नवीन आम्ही वगैरे असते करू शकत नाही, पण 1 तास तुम्ही वेळ द्यायचा. दुसऱ्या दिवशी हो का तिसऱ्या दिवशी गरज आहे त्याला गोट्याची प्रस्तावित मंजुरी द्या, तुम्ही पाठपुरावठा करा. कृती आराखड्यानुसार बाकी माहिती आपल्याला घ्यावं लागेल. तर मी पुढच्या सभेमध्ये तुम्हाला देते. पुढच्या सभेमध्ये आता हे जे चालू आहे त्याचा आराखडा आहे, जे चालू आहे आपलं हे तुम्हाला वाचून दाखवलं. आता रजिस्टर तुमच्याकडे असेल ना, नोंद तुमच्याकडे आता नाही का? 21 पासून आता मागा जाऊ 21 ते आतापर्यंत करावं लागेल ना आपल्याला. कधी भेटेल ते मग? माहिती काढून ठेवून नंतर तयारी केली की देऊ तुम्हाला. 15 ग्रामसभेत द्या. बरं, आजची ग्रामसभा जी आहे सोनवणे साहेब, आजची जी ग्रामसभा आहे या ग्रामसभेसाठी जेवढे गावकरी उपस्थित पाहिजे होते ते कोरम पूर्ण झालं तुमच्या ग्रामसभेचं? पूर्ण झालं. जेवढे पैसे तुम्हाला तेवढे टक्केवारीनुसार गावकरी उपस्थित होते. आता आपण किती टक्के असतात बरं? एवढं येत नाही, पण कमीत कमी 100 ग्रामसभेला जर उपस्थित असते तर आपण ग्रामसभा घेतो. हां सर, 100 लोक उपस्थित होते. 100 ते उपस्थित आहे. नाही, भिंत करायची बोरगाव फडकीचे काम आहे ते आपण तिथे केलं. जास्त फंड आहे काय नाही. कसं? तरतूद जास्त आहे. हा, मग ते बरेच मग चांगला इथं भजन भूमीला बसवले. मोठी मेन गल्ली घ्यायची. सिमेंट रस्त्याला बेटाच त्याला पैसे जातात. आता 2-3 लाखाचा रस्ता कुठे लागणार तुम्ही? भजनला 4-5 लाखाची meeting आहे ना तेवढ्यामध्ये. बरं सर, तुम्ही मग समजा मग याच्या अगोदर समजा 5-6 महिन्यापूर्वी महिला बचत गटाचे अध्यक्ष, सचिव, कोष अध्यक्ष यांचे नाव विचारले होते, काही सदस्याचे नाव विचारले होते. मग ते कसं विचारले तुम्ही? हा, त्यांचे नाव विचारून घेतले होते, बाकी सदस्य नाव विचारून घेतले होते, 10-12 सदस्य नाव विचारले होते. मग ते नेमकं ते कशासाठी विचारले तुम्ही मला? ते ट्रेनिंगसाठी बोलवले होते बोकडे. आपलं याच हेच कृती आराखडा तयार करायसाठी हसनाबादला आपलं गाव आपलं हे हा, तिथं ते ट्रेनिंगला बोलवलं त्याला. बरोबर, याच्या अगोदर समजा आपल्याला ग्रामपंचायत मार्फत महिलांना साड्या वाटप केल्या होत्या, बरोबर आहे का? काय साड्या वाटप केल्या होत्या. केल्या होत्या. तसा निधी आपल्याला देता येत नाही का? मग आता ही 56,000ची तुम्ही तरतूद केली ना, मग त्यात तुम्ही काहीतरी करा ना महिलांसाठी. येतं ना आपल्याला. मग तुम्ही या खर्च कमी होईल मग. शालेय समिती त्याने सांगितलं 56,000 रुपये खर्च केला आपण शाळेचा खर्च वेगवेगळं आहे. बचत गटासाठी शालेय समितीचं वेगळं. 3 लाख किती हजाराची करतो? किती बजेट असते त्याला? जाऊ दे मागच्या दिवाळी त्याला तरतूद किती असते आणि किती खर्च होतो अंदाजे? तरतूद आपली दोन्ही गावाला मिळून साधारण जवळपास 1 लाख रुपये आहे. हा, मान्य. आणि तेवढं आपण खर्च करतो. एका वर्षात तेवढे पैसे लागतातच आपल्या गावात. कशा हे जे लाईट बंद झाले याचा काही प्रश्न आहे तुमच्याकडे? तुम्हीच दिले नाही मोठ्या लाईट. त्याला जर 1 वर्ष झालं नसेल तर त्याला पाठवून जाऊ आपण. साहेब आम्ही बोलून कदरलो विचारा तुम्ही करतो साहेबाला आता बदलून 1 वर्षाची वर झाली साहेब त्याला. मला काय म्हणतात
कधी काहीच नाही. 2020 पासून सर 2024 पर्यंत तुम्ही शाळेत व्यवस्थापन समितीला शिक्षण विभागाला अंगणवाडी असं सगळे प्रोजेक्ट असाल तुम्ही अंगणवाडीला आतापर्यंत कधी गणवेश दिले तरतुदीत हे मला सांगा. गणवेश नाही घेतले. 2020 गणवेशची तरतूद असताना आपण नाही दिली. हा तरतूद असताना आपण नाही दिले. बऱ्याच वेळेस तिथे ऐकून घ्या 19-20 बी अहो, झालं. तरतूद मग आता इथं झालं ना आपलं आता विषय काय झाला आपला काय द्यायचं हक्क दिला जात नाही. बालवाडीची काय ते द्यायला पाहिजे. सांगा मला तुम्ही कधी या वर्षी गणवेश घेतले आपल्या ग्रामपंचायतीला? साहित्य बाकीचे साहित्य घेतलं की नाही आपल्याच हाताना. याच्या आधी बजेट येऊन गेलं नाही त्याला. किती वेळेस बजेट आलं साहेब त्याला? अरे पण त्याचा खर्च इतका केला ना आपल्या साहित्यामध्ये तुम्हाला सांगितलं की 100% खर्च होत नाही हे तुमच्या लक्षात येतं. लक्षात पण मग काय? एखाद्या वेळेस त्याला गणवेश देऊन पहा ना. बाकी सर आज ग्रामसभा झालेली होती, तर ह्या ग्रामसभेमध्ये कोणते विषय होते आणि ही वार्षिक ग्रामसभेमध्ये कोणत्या महिन्याची बघा ग्रामसभा होती? आपल्या गावाकडे बरं. एक ग्रामसभा आयोजित केली होती. त्या ग्रामसभेमध्ये आपले 5 ते 6 विषय महत्त्वाचे होते. त्यामध्ये मागील सभावर तपासून कायम करणे, वरिष्ठ कार्यालयातून आलेल्या सूचनाची माहिती नागरिकांना देणे आणि आपल्या ग्रामपंचायतचं संगणक परिचालकाचं पत्र रिक्त त्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीला 10 अर्ज प्राप्त झालेले आहेत. ग्रामसभेमध्ये चर्चा केली असता ग्रामसभेत असं ठरलं की हे 10 चे 10 अर्ज वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून द्यायचे आणि त्यांनी ऑफिसने त्यांची परीक्षा घ्यायची आणि त्यातून एकाची निवड करायची. एवढे विषय होते. त्यानंतर काही जनावरच्या गोठ्याचे विषय निघाले. नंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीची योजना आहे. या योजनेचे अर्ज ऑनलाईन केलेले शेतकऱ्यांनी. तर आपण आजच्या सभेमध्ये त्यांना सूचना दिल्या की बा ज्यांनी ऑनलाईन केलेले त्यांनी ऑनलाईनचे प्रिंट आणि ऑफलाईन ते पूर्ण अर्ज तो परिपूर्ण अर्ज ग्रामपंचायतीला देण्यात यावा. नंतर सर्व अर्ज समजा प्राप्त झाले किंवा जे अर्ज प्राप्त झाले ते पुढच्या ग्रामसभेमध्ये ठेवून त्याला मान्यता घेऊन आपण पुढील मंजुरीसाठी पुढच्या पुन्हा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू. आपल्या गावामध्ये मागासवर्गीय जे काही SC आणि ST आहे त्यांना घरकुलाचा प्रश्न भेडसावतो. बरं. त्यामध्ये काही बऱ्याच नागरिकांना जागा नाही फिरायला गायला. आता नागरिकांचं म्हणणं पडते की साहेब तुम्ही इथंच काहीतरी करा किंवा काहीतरी करा आणि त्यांना त्या गायरामध्ये जागा द्या. पण विषय असा आहे की आपल्याला ज्यावेळेस प्रस्ताव दाखल करायचे किंवा त्यांचं नाव पाठवायचे की ज्या मागासवर्गीय असेल इतर असेल लाभार्थ्याला घरकुल योजनेचा लाभ द्यायचा तर त्याच्या नावावर आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये त्यांच्या मालकीमध्ये त्यांचं नाव असणं गरजेचं आहे. किंवा त्यांना दुसरा पर्याय म्हणजे शेतामध्ये पण बांधता येतं त्यांना. ते शेतामध्ये ज्या लाभार्थ्याला शेतामध्ये घ्यायचं आहे त्याच्या नावावर जमीन असेल त्यांची तिथं जर बांधायची तयारी असली तर शेतामध्ये पण घरकुल योजनेचा लाभ देतात. किंवा गावामध्ये ज्यांच्या नावावर जिथं जागा आहे त्या जागेचे आपले नंबर 8 नक्कल जोडून हे गरजू लाभार्थी त्यांना या घरकुल योजनेचा लाभ आपल्याला देतात. सर्जासाठी काय? त्यांच्यासाठी मागं आपण प्रधानमंत्री आवास योजनेची जी आहे त्याच्यातले आपल्या गावात जवळपास 8 लाभार्थी. त्या 8 लाभार्थीचे नाव आपण तहसील कार्यालयाला पाठवलेले. आपण पंचायत समितीला पाठवले, पंचायत समिती कार्यालयानं तहसील कार्यालयाला पाठवले की बाई 8 लाभार्थ्याला इथं बांधकामाला जागा नाही, यांना गायरामध्ये जागा उपलब्ध करून द्यावं शासनाला. पण मला वाटतं अजून त्याच्यावर कार्यवाही काही झाली नाही वाटतं. तशी तिथून जर कारवाई झाली की पंचायत समिती कार्यालयाला आल्याच्या नंतर माहिती घेऊन लगेच आपल्या गावामध्ये ती त्या नागरिकांना कळवली झालं. त्यांनी वाळूचा मुद्दा उपस्थित केला की बाळासाहेब वाळू बंद करा. तर तशा पद्धतीचा आपण आजच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेतला आणि तो ठराव पंचायत समिती तहसील कार्यालयाला पाठवू आणि गावातील नागरिकांचं सहकार्य आणि संबंधित जी भूमी तहसील कार्यालयाची जी समजा तलाठी असेल मंडळाधिकारी असेल यांच्या सहकार्यानं आपण ते वाळू उपसा कसा बंद करता येईल त्याचा आपण प्रयत्न करू.
तलाठी इथं सजेवरती उपस्थित राहत नाही, त्यासाठी काही गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला का? हा केला होता, बिलकुल केला होता. त्याला गावकऱ्याचं म्हणणं आहे की बा त्याला तिची सजा आपलं गाव येतं, त्याला त्यांनी आपल्या सजेवर थांबवलं पाहिजे. तर तो गावकऱ्याला आता मी ग्रामसेवक कर्मचारी असल्यामुळे त्यांना सांगितलं बा हा विषय माझा नाही. ते त्यांचं म्हणलं की साहेब एक ठराव करून तहसील कार्यालयाला द्या की बा आपल्या घरचा आपल्या गावाला संबंधित तलाठी त्या संबंधित तलाठी कसं घेत राहायचं. ठराव तहसील कार्यालयाला नागरिकाचे म्हणजे पाठपुरावा दाखल करून आपलं सरपंच हे पाठपुरावा करते. चालेल. आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.